वायकरांच्या प्रचार रॅलीत आता गजानन कीर्तीकर सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। मी युती धर्म पाळणारा माणूस असल्याचं कीर्तीकर यांनी म्हटलंय आणि युती धर्म पाळण्यासाठी रॅलीत सहभागी झालो असं सुद्धा त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय। मुंबईतील सर्व 6 जागा महायुती जिंकणार असा दावा सुद्धा कीर्तीकर यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। वायकर यांचा फॉर्म भरण्यासाठी गजानन कीर्तीकर, गजाभाऊ तुम्ही फॉर्म भरायला आले आहात, अमोल सुद्धा समोर प्रचार करणार आहात का वायकरांसाठी कसा? अरे मी हे बघ, शिवसेना शिंदेची त्याचा मी पदाधिकारी नेता आहे। माझ्या पक्षाने उमेदवार रवींद्र वायकर दिलेले आहे। उत्तर पश्चिम मध्ये मी खासदार होतो। उबाटामधून अमोल कीर्तीकर माझा मुलगा निवडणूक लढतोय। पण माझं कर्तव्य आहे की माझा उमेदवार जो दिलाय शिंदे साहेबांनी त्याच्यासाठी मला प्रचार करायचा आहे। सर्व जेवढं म्हणून मदत करता येईल तेवढी मला करायची आहे। ते मी तुम्ही अमोल कीर्तीकरांना फॉर्म भरताना आशीर्वाद दिला का मुलगा म्हणून निवडणुकीच्या अर्ज भरताना? आशीर्वाद म्हणजे घरातला जो असतो ना कार्यक्रम नमस्कार करताना तो दिला आशीर्वाद। काय इक्वेशन वाटतं, अमोल कीर्तीकर जिंकतील की रवींद्र वायकर जिंकतील? मुलगा की पक्ष, कर्तव्य की मुलगा? आता काय निवडणुकीमध्ये कसं असतं, प्रत्येक वेळेला कुठल्याही पक्षाचा उमेदवार हा तुल्यबळ असतो। कोणी कोणाला कमी लेखून चालत नाही। ज्यांनी त्यांनी प्रयत्न करायचा असतो। त्याच्यामुळे निवडणुकीमधून यश, मताधिक्य वगैरे हा सगळ्या गोष्टी निवडणूक झाल्यानंतर होते। आहेत तुल्यबळ आहेत दोन्ही। रवींद्र वायकर सुद्धा तुल्यबळ आहे, अनुभवी माणूस आहे, अनेक वेळेला निवडणूक लढलेला आहे, 3 वेळेला आमदार आहे, आता विद्यमान आमदार आहे, माजी मंत्री आहे, स्टँडिंग कमिटी चेअरमन होता। त्याच्यामुळे त्याचं जे उमेदवारी आहे ही लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही पोहोचू शकतो। अमोल सुद्धा तितकाच ताकदीचा वाटतंय तुम्हाला? अमोल मी सांगितलं तुल्यबळ सगळेच असतात ना। निवडणुकीच्या रिंगणामध्ये जो उमेदवार उभा असतो तो तुल्यबळ असतो। तो पहिलीचा मुलगा 10वीच्या परीक्षेला कधी जात नाही किंवा 10वीचा मुलगा कधी पदवीधरच्या परीक्षेला जात नाही, तसं असतं ते।